पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला देणाऱ्या मित्राचीच मित्रानं केली हत्या, दगडानं ठेचून खून। सोलापूर जिल्ह्यातील वैराग शहरात पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला देणाऱ्या मित्राचीच हत्या झाल्याची धक्कादायक घटना काल उशिरा रात्री घडली आहे। मृत दिनेश उर्फ आप्पासाहेब कापसे वय वर्ष 31 हे रात्री मित्रासोबत दारू पिण्यास गेले होते। त्यावेळी बबलू मुळे आणि पिल्लू चव्हाण यांच्यात वाद झाला। बबलू मुळे याने लोखंडी हुकने पिल्लू चव्हाणवर हल्ला केला होता। याच कारणावरून दिनेश कापसे यांनी पिल्लू चव्हाणला पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला होता। याचाच राग मनात धरून या रागातून बबलू मुळे याने दिनेश कापसे याला तुला बघून घेतो अशी धमकी दिली होती। बबलू मुळे याने दिनेश कापसे यांना घरी सोडण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं। दत्तनगर प्राथमिक शाळेच्या मैदानात जात असताना तू पोलीस ठाण्यात तक्रार का दिली नाही या कारणावरून संतापाच्या भरात त्यानं मोठा दगड उचलून दिनेश कापसे याच्या डोक्यावर घातला। या हल्ल्यात दिनेश कापसे याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मात्र मृत व्यक्तीची ओळख पटत नसल्यानं तपासात विलंब झाला। मोबाईलवर कॉल आल्यानंतर ओळख पटली। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बार्शी येथे पाठवलाय। घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी बबलू मुळे हा परिसरात फिरताना दिसून आला आहे। मृतकाच्या कुटुंबियांनी गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेत पोलीस ठाण्यासमोर मोठा आक्रोश केला। त्यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आणि नागरिकांची मोठी गर्दीही जमली। अखेरीस मृतकाचा भाऊ ज्ञानेश्वर कापसे याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला। त्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले।